Good morning, everybody. Have a nice day. नमस्कार मित्रांनो. मागील 2-4 दिवसांच्या पासून मी हा व्हिडिओ तयार करून तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामध्ये मी तुम्हाला टू बीची रूपं, टू हॅवची रूपं, टू डीची रूपं, मॉडेल ॲक्झिलरीज आणि वाक्यात वापरले जाणारे सर्वसामान्य प्रोनाउन्स यांच्याबद्दल आपण चर्चा केली. यांच्याबद्दल आपण शिकून घेतलं. वी हॅव लर्न्ड ऑल दिस थिंग्स अँड आय होप you should have remind it. तर आज आपण टेन्स, काळाचे प्रकार आणि काळाचा वाक्यात केला जाणारा उपयोग हे शिकणार आहोत आज या ठिकाणी. तर बघा, आपण वाक्य वाचू शकतो. आपण कोणी बोललं तर ते ऐकता येतं, आपल्याला समजतंही थोडंफार. पण त्या वाक्यामध्ये, त्या बोलण्यामध्ये जे वाक्य आपण वाचलं त्या वाक्यामध्ये आहे तरी कोणता काळ, हे आपल्याला ओळखायला थोडंसं कठीण जातं. आणि वाक्यरचना करताना सुद्धा आपल्याला काय म्हणायचे, काय बोलायचे ते योग्य योग्य अशा काळात आपल्याला ते बोलता आलं पाहिजे, आपल्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणून काळाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मी तर अतिशयोक्तीने असं म्हणेल, काळाचा अभ्यास ही काळाचीच गरज आहे. म्हणून आज आपण इथे सुरू करणार आहोत काळाचा अभ्यास. काळ, इंग्लिशमध्ये टेन्स. टेन्सचे देर आर 3 मेन काइंड ऑफ टेन्स. फर्स्ट इज प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे काळाचे मुख्य 3 प्रकार आणि प्रत्येकाचे 4 उपप्रकार. असे 12 काळ आपल्याला माहीत असतात आणि माहीत असणं आवश्यक पण आहे. तर वाक्यामध्ये काळ ओळखायचा कसा, सुरुवात इथून करूया. आपण एखादं वाक्य बघितलं, वाचलं, ऐकलं तर त्यामध्ये तो काळ आहे कोणता, वर्तमान काळ की भूतकाळ की भविष्यकाळ, त्यातल्या त्यात त्याचा उपप्रकार कोणता, सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स की परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे जोपर्यंत आपल्याला काळाचा परिपूर्ण अभ्यास आपल्याला नसतो तोपर्यंत कळत नाही आणि तोपर्यंत व्यवस्थितपणे आपल्याला ते वाक्यरचना करता येत नाही आणि लिहिता येत नाही. आपल्याला म्हणायचं असतं वेगळंच आणि लिहिलं जातं वेगळंच. म्हणूनच टेन्सचा ज्याचा परिपूर्ण अभ्यास असतो, टेन्स ज्याला माहीत असतात त्याला ह्या अडचणी येत नाही, त्याच्याकडून लिखाणात चुका होत नाही, बोलण्यात चुका होत नाही. मग काळाचे मुख्य प्रकार 3 आपण बघितलेच. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. प्रत्येकाचे 4 उपप्रकार. प्रत्येकाचे 4 उपप्रकार म्हणजे सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस असे प्रत्येकाचे 4 येतात. प्रत्येकाचे 4 म्हणजे तिन्ही मेन काळाचे 4-12 असे ते टेन्स मानतात. सुरुवातीला आपण प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स या 3 मुख्य काळांचा विचार करूया आज आपण. तर हे ओळखायचे कसे? पहिले तर वाक्यामध्ये आपल्याला प्रेझेंट टेन्स आहे की पास्ट टेन्स आहे की फ्युचर टेन्स आहे हे कशावरून ओळखायचं? उपप्रकार नंतर बघू. पहिले तर आपल्याला काळच ओळखता आला पाहिजे की ह्या वाक्यामध्ये आहे तरी कोणता काळ. तर प्रेझेंट टेन्स ओळखायचं, तुम्ही एक काम केलं तर अतिउत्तम होईल. माझा व्हिडिओ बघताना तुमच्या जवळच तुमचे नोटबुक आणि पेन असेल अशी अपेक्षा करतो मी. आणि तुमच्या एका पेजवरती 3 कॉलम करून घ्या. एक पहिला कॉलम करा प्रेझेंट टेन्सचा, दुसरा कॉलम करा पास्ट टेन्सचा आणि तिसरा कॉलम करा फ्युचर टेन्सचा. आणि ते ओळखायचे कसं, त्याच्यात काही प्रत्येकाच्या खाली जे काही गोष्टी आहेत त्या मी सांगतो त्या लिहून घ्या. प्रेझेंट टेन्स ओळखण्याचे जे शब्द आहेत ते त्या कॉलममध्ये लिहून घ्या प्रेझेंट टेन्सच्या. बघा, प्रेझेंट टेन्स क्रियापदाचं पहिलं आणि पहिलंच रूप, वर्तमानकालीन रूप ज्या वाक्यामध्ये असतं तो प्रेझेंट टेन्स. ज्या वाक्यामध्ये एम, इज, आर, डू, डज
हे टू बीचे रूप असतात. हॅव हॅज हे टू हॅवचे रूप असतात. त्यांना म्हणायचं म्हणजे कुठले वाक्य बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये ह्यापैकी एखादा तरी शब्द तुम्हाला तिथे आढळेल आणि याच्यावरून, या शब्दांवरूनच आपल्याला समजतो की हा प्रेझेंट टेन्स आहे. बघा, प्रेझेंट टेन्स ओळखायचं कसा, परत एकदा रिपीट करतो. ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं आणि पहिलंच प्रेझेंट टेन्सचं फॉर्म वापरलेला आहे. टू बीच्या रूपामध्ये एम इज आर आहे. टू हॅवच्या रूपामध्ये हॅव हॅज तिथं आहे. टू डूच्या रूपामध्ये जर डू डज तिथं तुम्हाला दिसला तर तोही प्रेझेंट टेन्स म्हटला पाहिजे. ज्या वाक्यामध्ये कॅन आहे तो पण प्रेझेंट टेन्सच असं आपण समजलं पाहिजे. आता पास्ट टेन्स ओळखायचं कसा, आता पास्ट टेन्सच्या कॉलम मध्ये मी सांगतो ते शब्द लिहा. पास्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप, भूतकाळीन रूप ज्या वाक्यामध्ये असतं तो पास्ट टेन्स. टू बीच्या रूपामध्ये वॉज वेर ज्या वाक्यामध्ये असतील तो पास्ट टेन्स. ज्या वाक्यामध्ये टू हॅवच्या रूपापैकी हॅड हा शब्द असतो तो पास्ट टेन्स. ज्या वाक्यामध्ये शुड वुड कुड हे पास्टचे रूप असतात ते असतात. टू डूच्या रूपामध्ये डीड त्या वाक्यामध्ये असेल त्याला म्हणतात पास्ट टेन्स. पास्ट टेन्स परत पुन्हा रिपीट करतो. पास्ट टेन्स ओळखायचं कसं, क्रियापदाचं दुसरं रूप, भूतकाळीन रूप. वॉज वेर, हॅड, डीड, शुड वुड, कुड हे पास्ट टेन्सचे फॉर्म. याच्यावरच समजायचं यापैकी एखादा शब्द असला की त्या वाक्यामध्ये तो पास्ट टेन्स आहे असं. फ्युचर टेन्स, फ्युचर टेन्स ओळखायचं एकदम सोपं आहे. दोनच शब्द, विल ऑब्लिक शॉल. विल किंवा शॉल ज्या वाक्यामध्ये असला तेच वाक्य फ्युचर टेन्स समजायचं. विल असेल किंवा शॉल असेल, बस फ्युचर टेन्स ओळखायचं ह्या दोनच शब्दावर आधारित आहे. अशा पद्धतीने प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा, पास्ट टेन्स कसा ओळखायचा आणि फ्युचर टेन्स कसा ओळखायचा हे आपण बघितले. बघा, परत एकदा तुमच्या नोटबुक वरती नजर फिरवा. तुम्ही बरोबर कॉलम तयार करून हे शब्द लिहून घेतले की नाही बघा. अगेन आय रिपीट फॉर यू. प्रेझेंट टेन्सचे शब्द बघा, ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप, ज्या वाक्यामध्ये एम इज आर, ज्या वाक्यामध्ये हॅव हॅज, ज्या वाक्यामध्ये डू डज, ज्या वाक्यामध्ये कॅन असे शब्द असतात ते सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स असं समजायचं. पास्ट टेन्सचे शब्द परत एकदा रिपीट करतो. पास्ट टेन्स ओळखायचा कसा, ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं आणि दुसरंच रूप असेल, ज्या वाक्यामध्ये वॉज वेर असेल, ज्या वाक्यामध्ये हॅड असेल, ज्या वाक्यामध्ये डीड असेल, ज्या वाक्यामध्ये कुड असेल, वुड असेल, माइट असेल. पास्ट टेन्सचे जे फॉर्म असतात टू बीच्या रूपाचे तो पास्ट टेन्स समजायचा. फ्युचर टेन्सचे दोनच शब्द लक्षात ठेवा. शॉल किंवा विल ज्या वाक्यामध्ये असेल ते फ्युचर टेन्स समजायचं. ओके, आलं लक्षात. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स कसा ओळखायचा वाक्यामध्ये किंवा वाक्यरचना करताना कोणते शब्द आपल्याकडून बरोबर वापरले गेले पाहिजे हे लक्षात आलं असेल तुम्हाला, अशी अपेक्षा करतो. आता आपण यापुढे बघणार आहोत प्रत्येक मेन टेन्सचे 4 उपप्रकार, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रत्येकाचे मगाशी सांगितलंय सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे प्रत्येकाचे 4 प्रकार पडतात. फॉर एक्झाम्पल, सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. त्याचप्रमाणे सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स,
परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. तसेच फ्युचरचे सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, असे 12 काळ प्रत्येकाचे 4 प्रकाराप्रमाणे तिन्ही काळाचे असे एकूण टोटल 12 काळ तयार होतात. आता मगाशी मी तुम्हाला 3 कॉलम करायला सांगितले आणि ते 3 कॉलम मध्ये असे शब्द लिहायला सांगितले की ज्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की प्रेझेंट टेन्स कसा ओळखायचा, पास्ट टेन्स कसा ओळखायचा आणि फ्युचर टेन्स कसा ओळखायचा. तसंच अजून एक टेबल तयार करून घ्या. त्या टेबलमध्ये तुम्हाला ह्याही गोष्टी मी सांगणार आहेत की सिंपल प्रेझेंट कसा ओळखायचा, सिंपल पास्ट कसा ओळखायचा, सिंपल फ्युचर कसा ओळखायचा, तसं कंटिन्युअस प्रेझेंट कसा ओळखायचा, कंटिन्युअस पास्ट कसा ओळखायचा, कंटिन्युअस फ्युचर कसा ओळखायचा. त्याचप्रमाणे परफेक्ट प्रेझेंट कसा ओळखायचा, परफेक्ट पास्ट कसा ओळखायचा, परफेक्ट फ्युचर कसा ओळखायचा. त्याचप्रमाणे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंटची ओळख कशी, परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस पास्टची, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचरची ओळख आपण कशावरून समजून घ्यायची. तर यामध्ये तुम्ही असेच 3 कॉलम करा आणि म्हणजे एका साईडला समासाच्या बाजूला हे 4ही काळांची नाव लिहून घ्या. समासाच्या बाजूला हे 4 प्रकारांचे नाव लिहून घ्या. थोडा अंतर सोडून, गॅप सोडून. म्हणजे सिंपल टेन्स त्याला नाव द्या पहिल्या क्रमांकाला, दुसऱ्या क्रमांकावर घ्या. कंटिन्युअस टेन्स तिसऱ्या क्रमांकावर घ्या. परफेक्ट टेन्स आणि चौथ्या क्रमांकावर घ्या परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असे समासाच्या बाजूने एकाखाली एक असे 4 प्रकार तुम्ही लिहा गॅप नाही. आणि 3 कॉलम उभे, 3 कॉलम मध्ये मगाशासारखेच प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे कॉलम बनवा. बघा सिंपल प्रेझेंट, आता तुम्ही असं वाचन करू, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. आता सिंपल प्रेझेंट कशावर ओळखायचं, तर सिंपल प्रेझेंटच्या त्या बॉक्समध्ये, त्या कॉलम मध्ये लिहा V1 क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापदाचं पहिलं रूप ज्या वाक्यामध्ये असतं ते वाक्य म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. सिंपल पास्ट च्या कॉलम मध्ये लिहा V2 क्रियापदाचं दुसरं रूप. ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप तुम्हाला दिसेल ते सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य समजायचं. सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये शॉल किंवा विल प्लस V1 ज्या वाक्यामध्ये शॉल किंवा विल आहे आणि त्याच्यानंतर प्लस म्हणजे त्याच्यानंतर वाक्यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप असेल अशा टेन्सला तुम्ही सिंपल फ्युचर टेन्स समजू शकता. मग सिंपल टेन्सचे 3ही टेन्सनुसार तुम्हाला वर्ड सांगितले. आता कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स आता कंटिन्युअस प्रेझेंट, कंटिन्युअस पास्ट आणि कंटिन्युअस फ्युचर टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये ज्या सेंटेन्समध्ये तुम्हाला लिहून घ्या त्या कॉलममध्ये एम, इज, आर या 3 पैकी एखादा शब्द असेल आणि त्यानंतर प्लस ING क्रियापदाला ING प्रत्यय असतो. एम असेल, इज असेल किंवा आर असेल यापैकी एखादा प्लस त्यानंतर क्रियापदाला ING प्रत्यय असतो. त्याला म्हणायचं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. आता कंटिन्युअस पास्ट टेन्स. आता मागच्याच लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितले एम, इज, आर चा पास्ट टेन्स होतो वॉज, वेर. मग आता कंटिन्युअस पास्ट मध्ये एम, इज च्या ऐवजी काय असेल वॉज किंवा वेर प्लस ING क्रियापदाला ING प्रत्यय. कंटिन्युअस फ्युचर टेन्सच्या कॉलम मध्ये शॉल किंवा विल प्लस बी आणि मग ING. शॉल, विल नंतर बी हा शब्द वापरलेला असतो आणि क्रियापदाला ING प्रत्यय असतो. आता परफेक्ट टेन्स मध्ये परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर याचे पण लिहून घ्या. परफेक्ट
प्रेझेंटमध्ये त्या कॉलममध्ये लिहा परफेक्ट प्रेझेंटचा काळ कसा ओळखायचा, कसा ते वाक्य बनवायचं. तर त्यामध्ये घ्यायचं हॅव ऑब्लिक हॅज प्लस पीव्ही सॉरी हॅव ऑब्लिक हॅज प्लस पीपी पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप थोडक्यात लिहायचं असेल तर हॅव हॅज प्लस V3 जे क्रिया पूर्ण परफेक्ट टेन्सचाच अर्थ क्रिया पूर्ण परफेक्ट फास्ट. आता हॅव आणि हॅजचा पास्ट हॅड आहे म्हणजे परफेक्ट पास्ट मध्ये हॅड प्लस V3 हॅड प्लस V3. आता परफेक्ट फ्युचर मध्ये विल हॅव प्लस V3 विल हॅव प्लस V3. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये त्या कॉलम मध्ये घ्या हॅव बीन किंवा हॅज बीन. हॅव बीन ऑब्लिक हॅज बीन प्लस VING म्हणजे क्रियापदाला ING प्रत्यय. हॅव बीन किंवा हॅज बीन आणि त्यानंतर क्रियापदाला ING प्रत्यय ज्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसेल ते वाक्य परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचं समजायचं. परफेक्ट कंटिन्युअस फास्ट हॅड बीन प्लस VING हॅड बीन ज्या वाक्यात असतो आणि त्यानंतर क्रियापदाला ING प्रत्यय असतो ते वाक्य समजायचं परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. आता परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स याचा एवढा वापर केला जात नाही. असे वाक्य वाचायलाही सहजासहजी येत नाहीत, आपल्या वाचनात येत नाही आणि बोलण्याची आवश्यकता पडत नाही. क्वचित प्रसंगी तरी सुद्धा त्याचं पण लिहून घ्या. विल हॅव बीन प्लस VING विल हॅव बीन प्लस VING. बघा मी परत ह्या सगळ्या गोष्टी रिपीट करून सांगितल्या आहेत. तुम्ही व्यवस्थित नोट केल्या असतील, व्यवस्थित कॉलम केले असतील असं मी गृहीत धरतो. तरी पण तुम्ही ते परत व्यवस्थित पक्क करून घ्या, चांगले कॉलम तयार करून घ्या. तुम्ही कच्चं लिखाण केलं असेल माझा व्हिडिओ बघता बघता मला माहीत आहे. माझा व्हिडिओ संपला की परत व्यवस्थित कॉलम करून घ्या आणि त्या कॉलममध्ये ते शब्द व्यवस्थित परत उतरून घ्या आणि व्यवस्थित त्याच्यावर नजर फिरवत राहा, उजळणी करत राहा आणि त्याचा वापर कसा करता येईल ते बघा. नक्कीच तुमचा टेन्सचा अभ्यास चांगला झालेला असेल आणि तुम्हाला टेन्स नक्कीच कळतील अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडून. आणि तुम्हाला जर अडचण आली तर पुन्हा हा व्हिडिओ चालू करून तुम्ही हळूहळू जिथे जिथे पाहिजे तिथे त्याला स्टॉप करून तुम्ही ऐकून घ्या, लिहून घ्या, स्टॉप करा. पुढे गेला व्हिडिओ अजून मागे लिहायचं बाकी असं वाटलं तर स्टॉप करा, व्हिडिओ लिहा, परत थोडंसं मागे घेऊन व्हिडिओ ऐकून शकता तुम्ही. तर म्हणजे आपल्याला घरातच राहून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. बाहेर पडण्याची गरज नाही, गर्दी करण्याची गरज नाही. स्टे होम स्टे सेफ या उक्तीप्रमाणे आपल्याला व्यवस्थित सरकारला सहकार्य करता येईल आणि ह्या लॉकडाऊनचा आपल्याला कुठलाही आपल्या शिक्षणामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होणार नाही. कारण आपण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये वावरतो आहे. तर ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा आपण अशा पद्धतीने नक्कीच करून घेतला पाहिजे. नुसतं फेसबुक व्हॉट्सॲपचे मेसेज बघण्यात काय अर्थ नाही. तर आता काहीतरी नवीन शिकण्याची ही वेळ आली आहे. तर त्या दृष्टीने आपण योग्य ठिकाणी योग्य तो वापर करता आपल्याला आला पाहिजे. तर थँक्यू, धन्यवाद. आणि सांगायचं म्हणजे असं की जर तुम्हाला काही अडचण आली तर माझा मोबाईल नंबर तुम्ही नोट करून घ्या. तुम्ही कोणी असो, माझ्या व्हिडिओचा व्ह्यूवर कुठलाही असो, मला माहिती आहे मी हा व्हिडिओ ग्रुपवरच टाकतो असं नाही. तर हा व्हिडिओ मी आता माझ्या फेसबुकच्या वेगळ्या ग्रुपला टाकतो की ज्या ग्रुपवरती काही हजारोने मेंबर्स आहेत. ते आपल्या नांदगाव उनवाडचेच असतील असं नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये इव्हन काय तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा माझा व्हिडिओ काही जण ब्राउज करून बघू शकतात. तर कुठलाही तो व्ह्यूअर असो तर त्याने मला कॉल केला, मला काही शंका विचारल्या तरी मी त्याचं शंकेचं निरसन करेल. तर माझा मोबाईल नंबर नोट करून घ्या प्लीज. रिपीट करतो 88
19 88 75. परत एकदा सांगतो 88 88 19 8875. 4 वेळेस 8 आहे सुरुवातीला. 88 88 19 88 75. 19 नंतर पुन्हा 88 आणि मग शेवटी 75 आहे. ओके, तर तुम्ही मला कॉल करू शकता. तुम्हाला मनात आलेले प्रॉब्लेम शंका मला विचारू शकता. आय विल बी अवेलेबल फॉर यू. थँक्यू. गुड बाय.